नमस्कार मंडळी, तर इथे आपण बघत आहोत की हरितालिकेसाठी कोणकोणतं साहित्य लागते. तर 16 प्रकारचे पानं लागतात. फळझाडं आणि फुलझाडं दोन्हींचे मिळून 16 प्रकारचे, आणि त्यामध्ये 2 महत्त्वाचे पानं असते, ते म्हणजे आघाडा आणि केना. त्यानंतर इकडे मी रेतीसुद्धा घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे. सोबतच दुर्वासुद्धा घेतलेला आहे आणि गौरी मातेसाठी हारसुद्धा बनवून इथे तयार केलेला आहे. ही आपली पूर्वतयारी आहे, कारण उद्या खूप वेळ होते हरितालिकेच्या दिवशी, त्याच्यासाठी ही पूर्वतयारी मी आधीच करून ठेवलेली आहे. आणि इथे काळी वाळू नाही मिळाली, त्याच्यामुळे पांढरीच रेती घेतलेली आहे. त्यानंतर एका कलशात साधं पाणी घेतलेलं आहे आणि हा जो दुसरा कलश आहे हा घटासाठी तयार केला. तर याच्यामध्ये 1 रुपया शिक्का आणि त्यानंतर सुपारी, हळदी, कुंकू असं टाकून त्यानंतर त्याच्यावर दिवा तयार केला, पानं जे आहे विड्याचे ते लावून. त्यानंतर इथे हळदी कुंकाची कोयरी घेतली, 1 फुलवात घेतली आहे आणि 1 कापूर, जी काही आपण आरती वगैरे करतो त्यासाठी. त्यानंतर इकडे गहू घेतलेले आहे, तांदूळ घेतलेले आहे, ओटी भरण्यासाठी पार्वती मातेची ओटीचं सामान घेतलेलं आहे, विडा घेतलेला आहे पानाचा, त्यावर 1 रुपया आणि सुपारी ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे दूध, दही, अगरबत्ती, धूप बत्ती आणि प्रसादसुद्धा काढून घेतलेला आहे. सोबतच वस्त्रमाळ जी आहे कापसाची ती सुद्धा काढून घेतलेली आहे. इकडे 5 प्रकारचे फळं काढून घेतलेले आहे. एवढ्या साधे सिंपल जे आहे साहित्य तेच या पूजेसाठी लागते. जास्त काही साहित्य लागत नाही. फक्त इथे धोत्र्याचं फळ आणि बेलाचे पानं मी नंतर ठेवलेले आहे, ते इथे नाही आहे, पण तुम्ही तुमच्या पूजेमध्ये नक्कीच ॲड करा. एवढंच साहित्य लागते. त्यानंतर गौरी जी आहे ती मी साईडच्या ताईकडे जाऊन अशी दोघींनी मिळून छान टपामध्ये घरच्या घरी धुतलेली आहे. तर पहिले गौरी धुवून घेतली आणि त्यानंतर जी वाळू असते रेती ती आम्ही धुवून घेत आहे, ज्याची आपण शंकरजीची पिंड तयार करतो त्यासाठी. तर दोघींनी सुद्धा ही पूजा केली तरी चालते, किंवा मग कुणीच बाया अवेलेबल नसेल तर एकटीने केलं तरीसुद्धा चालते. पण एकमेकीला हळदी कुंकू लावल्या जाते, त्याच्यासाठी दोघींनी मिळून तरी करायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी साईडच्या ताईची मदत घेतली आणि असा दोघींनी मिळून आता जी काही रेती आहे ती धुवून घेतली आणि त्यांच्यासाठी ताटामध्ये काढली आणि माझ्यासाठी जे डायरेक्ट आपली गौर आहे धुतलेली त्याच्यामध्येच ती काढून घेतलेली आहे. त्यानंतर पिंड तयार केली रेतीची आणि मग तिथेच आम्ही बसून जी हळद आहे त्याची सुद्धा पार्वती माता तयार केली. म्हणजे रेतीची पिंड आणि त्याच्यावर मग एका साईडला हळदीची पिंड, अशा 2 पिंडी तयार केल्या जाते. आणि मग त्या दोन्हींची कुणी इथेच सगळ्या काही पूजा वगैरे करतात, जे आपण वगैरे जे आपण काल 16 प्रकारचे काढून ठेवलेले होते ते वगैरे इथंच वाहतात, किंवा मग घरी जाऊन सुद्धा सगळी आपण निवांतमध्ये पूजा करू शकतो. आणि इथे फक्त बेल फूल वाहलं तरी पण सफिशियंट आहे. पण आता बाजूची ताई जॉबवर असल्यामुळे त्यांनी सगळी पूजा इथेच बसून केली, पण मी माझ्या घरी जाऊन सगळी पूजा केलेली आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच समोर. थोडीशी पूजा इथे केली आणि त्याच्यानंतर दोघींनीही एकमेकींना हळदी कुंकू लावला आणि जी काही आरती आहे ती इथे म्हटली. या जी काही हरितालिकेचं व्रत आहे याच्यामध्ये 5 आरत्या होतात. एक आपण जिथे गौर धुतो नदीवर, किंवा मग असं एखादी टपामध्ये आपण धुतो. आता बहुतेक बाया ज्या आहेत त्या घरीच धुतात, कारण नदी, तलाव ह्या गोष्टी खूप दूर पडते सिटी भागामध्ये, पण म्हणून त्याच्यामुळे घरीच धुतल्या जाते. तर घरीच मग जिथे आपण धुतो गौर तिथे मग अशी पूजा करायची. त्यानंतर आपली जी गौर आहे ती मी घरी घेऊन गेली आणि त्यानंतर घरीसुद्धा मी पूजा केलेली आहे, सगळं घट वगैरे मांडून. तर बघू शकता इथे आणलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे छान असं डेकोरेशन केलं. घरच्या घरी साधं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि ही जी पूर्वतयारी आहे ती मी आधीच करून ठेवली. तर चौरंग पाट आहे, त्याला छान असे आंब्याचे जे तोरण आहे ते मी लावून ठेवलेलं होतं. आणि ज्याच्यावर मला गौरी मांडायची आहे त्याच्यावर मी जे तांदूळ असते ते सुद्धा ठेवून दिलेले होते आणि त्यानंतर त्याच्यावर गौरी ठेवलेली आहे.
आणि एका बाजूला आता गव्हाची वाटी घेतली डायरेक्ट, कारण तिथे थोडी जागा कमी आहे त्याच्यामुळे. तर गव्हाच्या वाटीमध्येच डायरेक्ट कलश जो आहे ना तो मी मांडून घेतला. आणि कधी पण घट जेव्हा मांडतो आपण तो कधी हलवायचा नसते, त्याच्यामुळे एक जागा आपली पहिलेच निश्चित करून घ्यायची, जेणेकरून तो 10 वेळा हलला नाही पाहिजे. आता हा जो घट आहे ना तो डायरेक्ट उद्याच, म्हणजे जेव्हा आपल्या उपास सोडायची वेळ असते गौरी विसर्जनाची, तेव्हाच त्याला हलवता येते. त्यासाठी एकदम व्यवस्थित असं पद्धतशीर एका जागेवर त्याला ठेवायचं. त्यानंतर दिवा लावून घेतला आणि मग बाकीची जी काही पूजा आहे ती मी चालू केली. सगळ्यात पहिले हळदी कुंकू वाहलं, जे काही गुलाल बुक्का आहे तो सुद्धा वाहून घेतला. त्यानंतर वस्त्रमाळ मी अर्पण केली आणि नंतर जो काही हार मी तयार करून ठेवलेला होता कालच, तो सुद्धा मी इथे लावून घेत आहे. आता खूप छान असा मस्त सुंदर जो घरगुती फुलांचा हार आहे ना तो रेडी झालेला होता. आपण बघा कुठलंच काही पण व्रत असो काही पण असो तर कमी खर्चात करायचं, जेणेकरून त्या व्रताचं महत्त्वसुद्धा आपल्याला वाटायला पाहिजे. आणि जर पैसा जर खर्च करत असेल तर अजूनच आपल्याला त्या व्रताबद्दल वेगळं वाटते की खूप पैसे जातात, मग कशाला करायचं, असं कधीच नसते. आपली भावभक्ती महत्त्वाची असते. त्यानंतर ना आता गणपती बाप्पाची सगळ्यात पहिले मला पूजा करायला पाहिजे होती पण राहून गेली. तर आता मी इथे विळा ठेवलेला आहे. त्यानंतर जे काही सुपारी असते ती आपल्याला गणपतीच्या स्वरूपात इथे पूजायची असते, कारण गणपतीला सगळ्यात पहिला मान असतो. त्याच्यामुळे पहिले विड्याचं पूजा करायची, त्यानंतरच आपल्या गौरीची पूजा जी आहे ती चालू करायची. तर इथे विड्याची पूजा मी करून घेतली आणि त्याच्यानंतर जी काही 16 प्रकारचे पानं आहेत त्याची पूजा, ते जे आहे ना ते धागे सोडून ते तिथे अर्पण केलं. त्यानंतर त्याच्यावर दही दूध शिंपडलं, परत बेल फूल धोत्र्याचं फळ हे सगळं यावेळेस मी तिथे अर्पण केलं आणि आपली जी पूजा आहे ती संपन्न झाली. आणि फळं जे आहेत ते मी खालच्या साईडला ठेवलेले आहे, कारण की जागा कमी असल्यामुळे इथे थोडंसं मला ॲडजस्ट करून इथे सगळं पूजा जी आहे ती अरेंज करावी लागली. आणि सोबतच प्रसाद आणि पाणीसुद्धा तिथे ठेवायचं आहे, जेणेकरून आपला जसा उपास असतो तसाच मग गौरी मातेचा सुद्धा उपास असते या दिवशी. आणि विड्यावर नारळसुद्धा ठेवायचा आहे. आणि आता वेळ झालेली आहे दुसऱ्या दिवशी विसर्जनाची. तर इथे बघू शकता आता दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर इथे आता मी यांना डायरेक्ट जो काही फुलाचा हार आहे तो इथे वाहणार आहे, त्याच्यावरच वाहणार आहे. कालचा जो आहे तो तिथेच ठेवला, कारण आता विसर्जनच करायचं आहे त्याच्यामुळे वरून टाकलेला आहे. आणि त्यानंतर जी काही नैवेद्यासाठी साखरेची पोळी केल्या जाते ती इथे दाखवायची आहे. कणकीचा दिवासुद्धा इथे ठेवून द्यायचा आहे. आणि जसं आपण पूजा करतो गौरी आणल्यावर तशीच इथे पूजा करायची, फक्त जे काही आपलं पानाचे वगैरे विड्या वगैरे बनवून ठेवलेले होते ते नाही व्हायचे आहे इथे. बाकी सगळी पूजा जी आहे ती सारखीच आहे. आणि इथे जे फळ ठेवलेलं आहे ना त्याचा प्रसादसुद्धा मी काढून घेतलेला आहे. आणि जे नारळ आहे विड्यावरचं ते पण आता फोडून त्याचा पण प्रसादामध्ये ॲड करायचं असते. तर इथे मी आता दिवा ठेवलेला आहे आणि त्यानंतर आता आरती करून मग डायरेक्ट त्यांचं विसर्जन होईल. तर इथे आरतीसुद्धा झालेली आहे. आणि ही आरती चौथी. आता जेव्हा गौरी धुतली तेव्हा पहिली आरती, घरी आणलं तेव्हा दुसरी, ती थोडी स्किप झाली गोष्ट. त्यानंतर संध्याकाळी परत तिसरी होते आणि आता ही चौथी. आणि नंतर जेव्हा विसर्जन करतो आपण ज्या ठिकाणावर तेव्हा ती 5वी आरती होते. तर अशा 5 आरत्या केल्या जाते गौरीच्या विसर्जनापर्यंत, जेव्हा गौरी स्नान होते तेव्हापासून. तर इथे आता गौरीला उचलते आणि बाहेरच मी अरेंजमेंट केलेली आहे, कारण ऊन खूप झालेली होती आणि मुलांना घेऊन नदीवर तलावावर जाणं शक्य नाही आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी घरच्या घरीच विसर्जन केलं आणि आज एकटीनेच विसर्जन केलं, कारण साईडच्या ज्या आहेत त्या जॉबवर आहे, वर्किंग आहे, त्यांच्यासोबत मला ॲडजस्ट नाही झालं मुलांमुळे. कालच्या दिवस मी करून घेतलं कसं तरी ॲडजस्ट, पण आज मला थोडासा उशीर झाला त्यांच्या कम्पेअरमध्ये, म्हणून म्हटलं चला तुमचं तुम्ही करून घ्या, माझं मीच करते, कारण आपल्याला व्हिडिओतसुद्धा दाखवायचं असते आणि थोडा वेळाने पण मला झालं होतं त्याच्यामुळे. तर इथे मी आरती करून घेतली. आता खूप अशी लांबलचक आरती केली नाही, कारण शेवटची आरती होती आणि थोडक्यात मी निपटवली. त्यानंतर इथे टपामध्ये फुलं वगैरे टाकून रांगोळी काढून छान असं पूर्वतयारी मी आधीच करून ठेवलेली होती. आणि आता आपली जी काही गौरी आहे ते सगळं विसर्जन करायचं. जे काही ताटामध्ये दूध दही शिल्लक असते ते सुद्धा, तिच्यासाठी काढलेला नैवेद्यसुद्धा, घट्टाचा दिवासुद्धा आणि जो कणकीचा दिवा आपण सोबत देणारा असतो तो सुद्धा या पाण्यामध्ये सगळं विसर्जन करायचं. आणि अशा प्रकारे जी काही हरितालिकेची पूजा आहे ती संपन्न होते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.